नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत गणित भाग 1 इयत्ता 10वी. ह्याच्यामध्ये आपण प्रकरण 2 चलनांतील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित श्रेणी, अर्थ नियोजन, संभाव्यता आणि सांख्यिकी हे प्रकरण पाहणार आहोत. सर्वात आधी आपण 2 चलनातील रेषीय समीकरणे हा प्रकरण पाहूया. ह्याच्यामध्ये रेषीय समीकरण म्हणजे काय? तर ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते, त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. इथं ax plus by plus c is equal to 0 हे रेषीय समीकरणाचे सामान्य रूप दिलेले आहे. येथे x आणि y हे चल आहेत. तसेच इथं a आणि b आणि c हे वास्तव संख्या आहेत. त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये -5, 0, 3, 2/3 तसेच 4.5 ही वास्तविक संख्यांची उदाहरणं आहेत. येथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदाची कोटी ही 1 असायला पाहिजे. इथं आपण ह्या समीकरणामध्ये हे समीकरण इथं आपण लिहिलेलं आहे. तर ही चलाचे x या चलाची आणि y या चलाची कोटी ही 1 आहे. त्यामुळे आपण ह्याला रेषीय समीकरण असे सांगू शकतो. जर ह्या चलाची कोटी 1 पेक्षा जास्त असेल तर हे रेषीय समीकरण नाही. आपण पुढे उदाहरणे पाहूया. चला तर आपण पाहूया कोणती समीकरणे ही 2 चलातील रेषीय समीकरणे आहेत की नाही. पहिलं पाहूया आपण 4m plus 3n is equal to 12 हे रेषीय समीकरण आहेत की नाही. तर आपण जी व्याख्या पाहिलेली आहे, तर प्रत्येक समीकरणाचे जे चल आहे, इथं m हे चल आहे, त्याच्यानंतर n ही चल आहे, ह्याची जी कोटी आहे ती 1 आहे. इथं जर कोटी 1 असेल तर ती इथं लिहिली जात नाही. त्यामुळे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर दुसरं समीकरण पाहूया. 3x त्याचा वर्ग -7y is equal to 13. तर x ची जी कोटी आहे ती 2 आहे आणि इथं y ची कोटी आहे 1 आहे. तर आपल्या वाक्याप्रमाणे प्रत्येक समीकरणातील चलाची कोटी ही 1 असायला पाहिजे. त्यामुळे हे रेषीय समीकरण नाही. त्याच्यानंतर बघा तिसरं समीकरण तिसरं समीकरण आहे वर्गमुळात 2x प्लस वर्गमुळात 5y इज इक्वल टू 16. तर इथं जे चल आहे त्याची कोटी 1 आहे
आणि yची कोटी आहे 1 आहे. त्यामुळे ही दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्याच्यानंतर चौथं समीकरण पाहूया. चौथ्या समीकरणामध्ये xची कोटी 1 आहे, yची कोटी पण 1 आहे. त्यामुळे हे रेषीय समीकरण आहे. त्याच्यानंतर आपण पाचवं समीकरण पाहिल्यावर 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0 हे रेषीय समीकरण आहे. जर आपण पाचवं समीकरण पाहिलं तर ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे, कारण की त्यांची जी कोटी आहे ती 1 आहे. आणि जर आपण सहावं समीकरण पाहिलं तर हे x आणि y हे छेदामध्ये आहेत. पण आपण जेव्हा समीकरण पाहत होतो, सामान्य समीकरण पाहत होतो, ते ह्या स्वरूपामध्ये होतं. x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर x आणि y हे इथं अंशामध्ये आहेत. त्यामुळे जे सहावं समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण नाही. आणि जर आपण सातवं समीकरण इथं पाहिलं तर इथं जे चल आहेत ते x आणि y हे एकत्र लिहिलेलं आहे. पण आपण जर सामान्य समीकरण पाहिलं तर तिथं प्रत्येक x आणि y हे एकत्र नाहीत. आणि इथं आपण सातव्यामध्ये पाहत आहोत, इथं x आणि y एकत्र आहेत. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही.